महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रावर मी स्वराचे सहर्ष स्वागत करते। आज आपण इथे सामाजिक शास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये पुस्तक दुसरे समाजशास्त्र व मानसशास्त्र, लेखक प्राध्यापक डॉक्टर राज लोटे आणि श्रीमती शिवरंजनी पांडे यांचा अभ्यास होणार। याच्यामध्ये आपण विभाग 1 समाजशास्त्र आणि विभाग 2 मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहोत। यामधला विभाग 1 समाजशास्त्र घटक 1 समाजशास्त्र स्वरूप घटक 2 समाजशास्त्र अर्थ व व्याख्या। समाजशास्त्राचा अर्थ जाणून घेण्यासाठी समाजशास्त्राचा जनक कोण, समाजशास्त्राचा उदयकाल कोणता, एक स्वतंत्र अभ्यास विषय असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा उदय होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली हे जाणून घेणे आवश्यक आहे। समाजशास्त्राचा उदयकाल व विकास। समाजशास्त्र ही संज्ञा सर्वप्रथम ऑगस्ट काम या फ्रेंच विचारवंताने उपयोगात आणली। ऑगस्ट कामने 1830 पासून समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने आणि स्वतंत्र अध्ययन विषयक समजून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या विषयावर व्याख्याने देण्यास व या विषयावर लेखन करण्यास प्रारंभ केला। समाजशास्त्र हे अगदी अलीकडच्या काळात उदयास आलेले एक सामाजिक शास्त्र आहे। हे त्याच्या उदयकालावरून स्पष्ट होते। सुमारे 150 वर्षाच्या काळात समाजशास्त्राच्या उदयाची व विकासाची वाटचाल घडून आली। राज्यशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान इत्यादी शास्त्रांसारखा प्रदीर्घ इतिहास समाजशास्त्राला नाही। समाजशास्त्राच्या व्याख्या। मॅक आयव्हर व पेज यांच्या मते समाजशास्त्र हे सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यास विषयक आहे हे या व्याख्येवरून स्पष्ट होते। शिक्षक विद्यार्थी, मालक नोकर, दुकानदार ग्राहक, पती पत्नी, नेता अनुयायी ही सर्व सामाजिक संबंधांची उदाहरणे आहेत। समाज सदस्य असणाऱ्या दोन व्यक्तींमधील परस्पर संबंध म्हणजे सामाजिक संबंध होय। फेअर चाइल्ड यांच्या मते मानव आणि मानव निर्मित वातावरण यांच्यामधील संबंधांचे अध्ययन म्हणजे समाजशास्त्र होय। नैसर्गिक वातावरणाप्रमाणेच मानव निर्मित वातावरण देखील आहे। ग्रीन्सबर्ग यांच्या मते व्यक्तींमधील आंतरक्रिया आणि त्यातून निर्माण होणारे परस्पर संबंध यांच्या कारणांचे व परिणामांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय। हॅरी जॉन्सन यांच्या मते सामाजिक समूह, गट, त्यांची संघटन पद्धती किंवा त्यांचे अंतर्गत स्वरूप तसेच समूहाचे संघटन टिकवून ठेवण्याच्या पद्धती, समूहामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रक्रिया आणि समूहांमधील परस्पर संबंध या सर्वांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय। जॉर्ज सिमेल यांच्या मते समाजशास्त्र हे मानवी परस्पर क्रियांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे। समाजशास्त्राच्या व्याख्येच्या अभ्यासावरून स्पष्ट होणाऱ्या ठळक बाबी। प्रत्येक विचारवंत समाजशास्त्राची व्याख्या करताना सामाजिक समूह, परस्पर क्रियांचे स्वरूप यांसारख्या भिन्न संज्ञांचा उपयोग करतो। यामुळे समाजशास्त्राचा नेमका अर्थ कोणता याबाबत सर्वसामान्य विद्यार्थी गोंधळून जातो। आता आपण पाहूया समाजशास्त्राचे स्वरूप। समाजशास्त्राचे स्वरूप समजून घेताना सर्वप्रथम समाजशास्त्र हे समाजाच्या वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र आहे या मुद्द्याचे विवेचन करणे आवश्यक आहे, कारण समाजाचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्ययन करणे शक्य नाही असे मत काही विचारवंत व्यक्त करतात। त्यांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यासक स्वतः समाजाचा सदस्य असल्यामुळे तो अध्ययन विषयाचा त्रयस्थतेच्या भूमिकेतून व वस्तुनिष्ठपणे अभ्यास करू शकत नाही। शास्त्र म्हणजे काय? एखाद्या विषयासंबंधीचा केवळ ज्ञानसंग्रह म्हणजे शास्त्र नाही, तर शास्त्र ही एक अभ्यासाची पद्धती आहे असे म्हटले जाते। शास्त्राची व्याप्ती काही मोजक्या व ठराविक विषयांपुरतीच मर्यादित नाही। शास्त्रांच्या कसोट्या। एखादा विषय शास्त्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी खालीलप्रमाणे कसोट्या सांगितल्या जातात। स्वतंत्र अभ्यास विषय। सर्व समाजशास्त्रांचा अभ्यास विषय मानवी समाज हा आहे। समाज जीवनाच्या आर्थिक, राजकीय यांसारख्या एका विशिष्ट अंगाचे अध्ययन अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी मध्ये केले जाते। अशा प्रकारे समाज जीवनाच्या विभिन्न अंगाचे अध्ययन वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रामध्ये करण्यात येत असले तरीही समाजाचे अध्ययन करण्याचे कार्य शिल्लक राहतेच। वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब। समाजशास्त्रात समाजाचे अध्ययन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो। वैज्ञानिक पद्धतीत अध्ययन विषयासंबंधी ज्ञान प्राप्त करताना कोणत्याही चुकीच्या धारणांना महत्त्व दिले जात नाही। वस्तुनिष्ठतेवर श्रद्धा। समाजशास्त्राचा अभ्यासक तुमच्या आमच्याप्रमाणे समाजाचा एक घटक आहे। समाजासंबंधी त्याचे स्वतःचे काही विचार असतात, तसेच समाज संबंधी त्याच्या स्वतःच्या काही भावना देखील असतात। प्रकट स्वरूपाची अध्ययन पद्धती। कोणत्याही शास्त्राचा प्रमुख आधार प्रकट स्वरूपाची अध्ययन पद्धती हाच असतो। प्रयोगशाळेत प्रयोग केल्यानंतर जो अनुभव न्यूटन किंवा आर्किमिडीस या शास्त्रज्ञाला आला तोच अनुभव त्याच पद्धतीने प्रयोग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही येतो। प्रयोग पद्धतीचा अवलंब। प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास विषयासंबंधीची तथ्ये संकलित करावीत असा आग्रह शास्त्रामध्ये धरला जातो, परंतु सर्व शास्त्रामध्ये प्रायोगिक पद्धतीचा उपयोग केला पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे। संभाव्यता कथन। अभ्यास विषयी बाबत काय
घडण्याची शक्यता आहे हे कथन करण्याचे सामर्थ्य ही शास्त्राची कसोटी मानली जाते. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसारखी नैसर्गिक शास्त्रे आपोआप त्या अभ्यास विषयाबाबतची संभाव्यता 100% अचूकपणे व्यक्त करतात. समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्ये. समाजशास्त्राच्या उदयकालापासून आजपर्यंत या शास्त्राचा झालेला विकास लक्षात घेता तर समाजाच्या स्वरूपासंबंधीची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. सामाजिक शास्त्र नैसर्गिक किंवा भौतिक शास्त्राचा अभ्यास विषयीपेक्षा समाजशास्त्राचा अभ्यास विषय भिन्न आहे. समाजशास्त्रात समाज सदस्यांच्या सामाजिक संबंधांचे अध्ययन केले जाते, म्हणून समाजशास्त्राचे स्वरूप हे सामाजिक शास्त्राचे आहे असे म्हणता येईल. अनुभव प्रामाण्यवादी शास्त्र समाजशास्त्रात सामाजिक संबंध, सामाजिक घटना इत्यादींचे तात्विक स्वरूपाचे किंवा कल्पनाशक्तीवर आधारित असलेले विवेचन केले जात नाही. समाज सदस्यांच्या सामाजिक संबंधाचा अभ्यास करताना आदर्श स्वरूपाचे सामाजिक संबंध कोणते, सामाजिक संबंधाचे स्वरूप कसे असावे यासारख्या प्रश्नांचे विवेचन करण्यामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासकाला रस नसतो. पुढचा आहे वर्णनात्मक शास्त्र. सामाजिक संबंध, सामाजिक संस्था, सामाजिक परिवर्तन इत्यादी अभ्यासविषयी संबंधित बाबींचे विश्लेषणात्मक वर्णन समाजशास्त्रात केले जाते. जाती संस्थेचे अध्ययन करताना समाजशास्त्राचा अभ्यासकाचा उद्देश जाती व्यवस्थेचे समर्थन करणे किंवा जाती व्यवस्थेला विरोध करणे हा असतो. शुद्ध सैद्धांतिक शास्त्र समाजशास्त्रात भ्रष्टाचार, काळा पैसा, भिक्षावृत्ती, दहशतवाद, वेश्यावृत्ती यांसारख्या अनेकविध सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो, परंतु सामाजिक समस्यांचे निर्मूलन करणे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकाचे कार्य नाही. व्यवहारिक अथवा उपयोजित शास्त्र समाजशास्त्रातील समाजासंबंधीच्या संघटित ज्ञानाचा उपयोग दैनंदिन समाज जीवनात होतो. उदाहरणार्थ गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, कुटुंब विघटन, घटस्फोट यांसारख्या अनेकविध सामाजिक समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना करताना समाजशास्त्रातील संघटित ज्ञानाचा उपयोग होतो. संचयी स्वरूपाचे शास्त्र समाजशास्त्राच्या उदय काळापासून आजपर्यंत सामाजिक संबंध, सामाजिक संस्था, सामाजिक परिवर्तन इत्यादी अभ्यासविषयी संबंधित घटकांबाबतच्या संघटित स्वरूपाच्या ज्ञानसंचयात वाढ होत आहे. अमूर्तशास्त्र समाजशास्त्रात सामाजिक संबंध, सामाजिक संस्था, सामाजिक परिवर्तन आदी घटकांचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्राचा अभ्यास विषय अमूर्त स्वरूपाचा आहे. समाजशास्त्राची व्याप्ती समाजशास्त्राची व्याप्ती निश्चित करणे याचा अर्थ त्याच्या अध्ययन विषयाची चौकट निश्चित करणे होय. कोणत्याही शास्त्राचा अभ्यासाविषयी सीमारेषा निश्चित झाली म्हणजे त्या शास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा समावेश होतो आणि कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करण्याचा समावेश होत नाही हे स्पष्ट होते. समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी ऑगस्टकॉमचे विचार ऑगस्टकॉम यांनी समाज हा स्थितिशील आहे तसेच गतिशील देखील आहे हे ओळखले होते. समाजात स्थितिशील आहे म्हणजे समाज जीवनात काही गोष्टी प्राचीन काळापासून सातत्याने सुरू असतात. उदाहरणार्थ भारतीय समाजात जातीनिष्ठ, पातिव्रत्य यांसारखी सामाजिक मूल्ये तसेच कुटुंबातील पुरुष व स्त्रिया यांचे अधिकार आणि कर्तव्य यांसंबंधीच्या प्रथा यांसारख्या अनेक गोष्टी प्राचीन काळापासून सुरू आहेत. समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी विचारवंतांमधील मतभिन्नता ऑगस्टकॉम यानंतर समाजशास्त्राचे अध्ययन क्षेत्र कोणते असावे यासंबंधी बराचसा वाद झाला. ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, अमेरिका आदी समाजशास्त्राच्या अभ्यासकांचे व्याप्तीसंबंधीचे विचार समान स्वरूपाचे नव्हते. या वादंगामधून समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी परस्पर विरोधी विचार असणारे समाजशास्त्राचे दोन गट निर्माण झाले. स्वरूपप्रधान विचार संप्रदायानुसार समाजशास्त्रांची व्याप्ती जॉर्ज सिमले, विजेन्स, टोनी इत्यादी समाजशास्त्रांनी समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी स्वरूपप्रधान विचार संप्रदायाच्या आग्रहाने पुरस्कार केला. त्यांच्या मते खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्राप्रमाणे समाजशास्त्र हे देखील एक विशेषी शास्त्र आहे. समन्वयात्मक विचार संप्रदायानुसार समाजशास्त्राची व्याप्ती एमिल दुर्खीम, हॉब हाऊस, सोरोकिन इत्यादी समाजशास्त्रांनी समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी समन्वयात्मक विचारांचा आग्रहाने पुरस्कार केला आहे. त्यांच्या मते समाजशास्त्र हे विशेषित शास्त्र नाही, अन्य विशेषित सामाजिक शास्त्रामध्ये ज्ञानामध्ये समन्वय निर्माण करणारे एक सामान्य शास्त्र असे समाजशास्त्राचे स्वरूप आहे. समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधीचे निष्कर्ष समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी विभिन्न समाजशास्त्रांनी व्यक्त केलेल्या विचारांचा अभ्यास करून पुढील निष्कर्ष काढता येतात. समाजशास्त्र हे विशेषित शास्त्र आहे, त्यात सामाजिक संबंधांच्या स्वरूपाचेच अध्ययन करण्यात यावे. या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांचा एक गट स्वरूपप्रधान विचार संप्रदाय या नावाने संबोधला जातो.
समाजशास्त्राच्या उदयानंतर प्रारंभीच्या काळात विचारवंतांनी समाजशास्त्र हे विशेषित शास्त्र आहे की सामान्य शास्त्र आहे हा मतभिन्नतेचा प्रमुख मुद्दा होता. समाजशास्त्राचे महत्व. समाजशास्त्राची वाटचाल 150 वर्षाची असली तरीही दिवसेंदिवस समाजशास्त्राचे महत्व वाढतच आहे. 1. मानव समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन. समाजशास्त्रात समाजाची संरचना तसेच संरचना निर्माण करणारे घटक, सामाजिक व्यवस्था व तिच्या पूर्वावश्यकता, सामाजिक नियंत्रण, सामाजिक अनुचलन व विचलन, सामाजिक परिवर्तन इत्यादींचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केले जाते. सामाजिक समस्यांचे अध्ययन. भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. भारतीय समाजात दारिद्र्य आहे. भारतीय समाजात दारिद्र्य आहे. औद्योगिक व आर्थिक दृष्टीने भारत विकसनशील राष्ट्र आहे. म्हणून भारतीय समाजात सामाजिक समस्या आहे असा समज करून घेणे चुकीचे ठरते. सामाजिक नियोजन. समाजाचा एका विशिष्ट दिशेने विकास घडवून आणण्यासाठी नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक नियोजनाप्रमाणे सामाजिक नियोजन देखील केले जाते. सामाजिक कल्याणाकरिता उपयुक्त. समानता असणे ही आदर्श स्थिती आहे, परंतु कोणत्याही समाजात सर्व समाज घटकांची स्थिती समान नसते. निवारा, शिक्षण, सामाजिक अधिकार आदी बाबत अनेक समाज घटक दुर्बल असतात. मानव समाजाचा विकास. सर्वच समाजांमध्ये विविध प्रकारच्या प्रथा, रूढी, अंधश्रद्धा असतात. काही समाज घटकांचे परस्परांबाबत पूर्वग्रह देखील असतात. व्यावसायिक महत्व. औद्योगिक युगात मानवी जीवन पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक व गतिमान झाले आहे. यामुळे समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात ताणतणाव निर्माण झाले आहेत. सामाजिक धार्मिक एकता निर्माण करण्यास सहाय्य. एकाच देशातील लोकांच्या जीवनात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक बाबतीत विविधता असते. धर्म, वंश, भाषा इत्यादी घटकांबाबत अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशी समाजाची विभागणी झाली असल्याचे सर्वच देशांमध्ये आढळून येते. व्यक्ती व समाज. हॉब्स, लॉक व रुसो हे समाजशास्त्राच्या उदयपूर्व काळातील विचारवंत आहेत. या विचारवंतांनी राज्य व शासन संस्थेचा उदय का व कसा झाला, व्यक्ती व समाज यांच्या परस्पर संबंधांचे स्वरूप कसे आहे या प्रश्नांचे विवेचन करण्याच्या हेतूने सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला आहे. पहिले आपण बघूया संकल्पनेचा अर्थ. दैनंदिन व्यवहारात एखादा शब्द अथवा संज्ञा विभिन्न अर्थाने वापरली जाते. उदाहरणार्थ तेलुगू समाज, हिंदू समाज, निग्रो समाज, वारकरी समाज असे म्हणताना समान भाषा, धर्म, वंश, पंथ असणाऱ्या लोकांचा समूह या अर्थाने आपण समाज या शब्दाचा उपयोग करीत असतो. समाज म्हणजे कोणत्याही एका देशामधील समाजाचे अध्ययन करून त्या आधारावर समाजशास्त्रासारख्या सामान्य शास्त्राची उभारणी होणे शक्य नाही. समाजशास्त्रात भारतीय, ब्रिटिश, फ्रेंच, अमेरिकन अशा सर्वच समाजांचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केले जाते. सामाजिक संबंधांचा अर्थ व त्याचे स्वरूप. कोणत्याही दोन व्यक्तीमधील परस्पर संबंध म्हणजे सामाजिक संबंध होय. कोणत्याही दोन निर्जीव वस्तूमधील संबंध म्हणजे भौतिक संबंध होय. उदाहरणार्थ कागद व पेन यांच्यामधील संबंध वस्तूमधील भौतिक संबंधांपेक्षा व्यक्तीमधील सामाजिक संबंधांचे स्वरूपच भिन्न असते. संस्थीकृत सामाजिक संबंध. दोन व्यक्तीमधील सामाजिक संबंध कारणापरत्वे निर्माण झाले म्हणजे अस्थायी स्वरूपाचे असू शकतात. उदाहरणार्थ प्रवास, चित्रपट किंवा नाट्यगृह, आठवडी बाजार यांसारख्या ठिकाणी एकमेकांशी परिचित नसणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये सामाजिक संबंध निर्माण होतात. संस्थीकृत सामाजिक संस्थांची वैशिष्ट्ये. विशिष्ट वर्तणूक. संस्थीकृत सामाजिक संबंधांचे स्वरूप थोडेफार निश्चित असणे असे ठरलेले असते. याचा अर्थ असा की या संबंधांशी जोडलेल्या व्यक्तींना परस्परांशी विशिष्ट प्रकारे वागावे लागते. त्यांना परस्परांबाबत काही विहित कर्तव्ये पार पाडावी लागतात. वर्तन चाकोरी. संस्थीकृत संबंधांनी परस्परांशी जोडलेल्या व्यक्तीच्या वर्तन प्रकारांची एक चाकोरी निर्माण झालेली असते. कारण त्यांच्या वर्तन प्रकारांच्या आकृतीबंधांचे स्वरूप हे सामाजिक प्रमाणके, रूढी, प्रथा, परंपरा, कायदे इत्यादी आणि मूल्ये यांच्याद्वारे निश्चित झालेले असते. सामाजिक दर्जा. संस्थीकृत संबंध हे प्रत्यक्षात दोन व्यक्तींमध्ये असले तरी ते दोन सामाजिक दर्जांमधील संबंध असतात. पती पत्नी, शिक्षक विद्यार्थी, भाऊ बहीण, मालक नोकर या सर्वांचा गटामधील स्थानाशी संबंधित दर्जा असे समाजशास्त्रात संबोधले जाते. पुढचा आहे सामाजिक संस्था. आपल्या दैनंदिन जीवनात नाट्य संस्था, क्रीडा संस्था, सहकारी, खरेदी विक्री संस्था, शिक्षण संस्था, गृहनिर्मिती संस्था यांसारख्या संस्थाही आपणास परिचित आहेत. दैनंदिन व्यवहारामध्ये गट, मंडळ, संघटना यांसारख्या विभिन्न अर्थाने संस्था या शब्दाचा उपयोग केला जातो. व्यक्ती व समाजाच्या अस्तित्व विषयक गरजा. अन्य सजीव प्राण्यांप्रमाणेच मानव प्राणी मर्त्य आहे.
त्यामुळे मनुष्याला आपले शारीरिक अस्तित्व टिकून राहणे महत्वाचे वाटते. परंतु व्यक्ती केवळ सजीव प्राणी म्हणून आपले आयुष्य जगत नाही, तर ती माणूस म्हणून आपले आयुष्य जगते. शारीरिक गरजा, तहान व भूक, कामवासना, शरीराचे संरक्षण इत्यादी गरजांची पूर्तता होण्यावरच व्यक्तीचे शारीरिक अस्तित्व टिकून राहणे अवलंबून असते. मानसिक गरजा, व्यक्तीला अस्तित्वासाठी शारीरिक गरजांप्रमाणेच मानसिक गरजांची देखील पूर्तता होणे आवश्यक असते. आपल्या मानसिक अनुभवात इतरांनी सहभागी होणे, मानसिक सुरक्षितता, प्रशंसा व मान्यता, नीतिधैर्य अबाधित ठेवणे या सर्वांचा समावेश मानसिक गरजांमध्ये होतो. सांस्कृतिक गरजा, माणसांच्या काही क्रिया जरी त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यानुसार व गरजांनुसार होत असल्या तरी त्याच्या अनेक क्रिया सांस्कृतिक स्वरूपाच्या असतात. सामाजिक संस्था या संकल्पनेचा अर्थ, आपल्या आयुष्यात एखादा प्रसंग पुन्हा पुन्हा येणारा असला म्हणजे त्या संदर्भात वागण्याची आपली एक निश्चित पद्धती होऊन जाते. त्या गोष्टी रोजच्या रोज करण्यासंबंधी एक विशिष्ट पद्धती नकळतपणे तयार होते. चालीरीती, लोकाचार, नियम व कायदे ही सामाजिक प्रमाणक व्यवस्था समाजामध्ये रूढ झालेली असते. एक किंवा अनेक कार्यांच्या पूर्तीसाठी निर्माण झालेल्या परस्पर संबंधित अशा लोकाच्या रूढी आणि कायद्याच्या संचास सामाजिक संस्था असे म्हणतात, अशी किंग्सले डेव्हिस यांच्या सामाजिक संस्थेची व्याख्या केली आहे. महत्वपूर्ण सामाजिक संस्था व त्यांची प्रकारे, व्यक्ती व समाजाच्या अस्तित्व विषयक गरजांची पूर्ती करण्यासाठी सामाजिक संस्था निर्माण होतात. त्या व्यक्तीला आपल्या गरजांची पूर्तता कशा प्रकारे करावी या संदर्भात मार्गदर्शन करतात. सर्व समाजामध्ये सामाजिक संस्था अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात असल्यामुळे त्या समाजाच्या संस्कृतीचे जतन व हस्तांतरण करण्याचे कार्य देखील करतात. कुटुंब संस्था, कुटुंब संस्था ही व्यक्तीच्या विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक व सांस्कृतिक गरजा पूर्ण करते. विवाह संस्था, या संस्थेद्वारे व्यक्तीच्या लैंगिक गरजांची पूर्तता केली जाते. तसेच समाज सदस्यांच्या लैंगिक संबंधावर नियंत्रण ठेवून समाज व्यवस्थेतील स्थैर्य टिकवण्याचे कार्य देखील पार पाडते. शिक्षण संस्था, व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य, तंत्रे व ज्ञान देण्याचे कार्य शिक्षण संस्था करते. धर्मसंस्था, जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू, कामामधील अपयश यांसारख्या विविध कारणांमुळे अनेकदा व्यक्तीच्या वाट्यात दुःख व नैराश्य येते. राज्यसंस्था, व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे, समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे, समाज सदस्यांचा जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देणे, त्यांचे परकीय आक्रमकांपासून संरक्षण करणे, समाजातील विविध संघटना व समूहांमध्ये समन्वय निर्माण करणे, ही सर्व राज्य संस्थेची प्रमुख कार्ये आहेत. पुढचा आहे आर्थिक संस्था. सेवा व वस्तूचे उत्पादन, उपभोग, वाटणी व विनिमय यांच्याशी संबंधित श्रम विभाजन, बाजारपेठ, मालमत्ता, करार यांसारखी आर्थिक संस्था सर्वच समाजात असतात, त्याला आर्थिक संस्था असे म्हणतात. सामाजिक स्तरीकरण संस्था, समाजाचे व्यवहार चालू ठेवण्यासाठी निरनिराळी कार्ये करावी लागतात. ही कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता, तांत्रिक व बौद्धिक कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तींचा सतत पुरवठा होत राहणे ही समाजाची गरज आहे. याला सामाजिक स्तरीकरण संस्था असे म्हणतात. सामाजिक आंतरव्यवहार, किमान दोन व्यक्ती परस्परांच्या संपर्कात येऊन त्यांच्यात क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियांची साखळी निर्माण झाल्याशिवाय सामाजिक संबंधच निर्माण होत नाहीत. पुढचा आपण बघूया सामाजिकीकरण. समाजाचा सदस्य म्हणून जीवन जगण्यासाठी व्यक्तीमध्ये काही सामाजिक गुण असणे आवश्यक ठरते. प्रेम, सहकार्य, राग, द्वेष, संघर्ष इत्यादी सामाजिक जीवनाशी संबंधित गुणांना सामाजिक गुण असे संबोधले जाते. पुढचा आहे जैविक प्राण्यांचे सामाजिक प्राण्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया. सामाजिकीकरण ही जैविक प्राण्यांचे सामाजिक प्राण्यात रूपांतर घडवून आणण्याची प्रक्रिया आहे. जन्मानंतर प्रारंभीच्या काही काळात लहान मूल हे एक हाडामासांचा गोळाच असते असे म्हणणे योग्य ठरते, कारण अन्य प्राण्यांच्या तुलनेत मनुष्य प्राण्याला जन्मानंतर आपल्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. सामाजिकीकरणाची ठळक वैशिष्ट्ये. विभिन्न सामाजिक विचारवंतांनी सामाजिकीकरणाबाबत मांडलेले विचार लक्षात घेऊन सामाजिकीकरणाचा आशय स्पष्ट करणारी ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिला आहे विश्वव्यापी किंवा सार्वत्रिक प्रक्रिया. प्रगत समाजाप्रमाणेच अप्रगत आणि अद्यापही प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या आदिवासी जमातींमध्ये देखील सामाजिकीकरणाची प्रक्रिया आहे. निरंतर किंवा सतत सुरू असलेली प्रक्रिया. व्यक्ती व समाज या दोन्ही दृष्टीने विचार केला तर सामाजिकीकरणाची प्रक्रिया निरंतर सुरू असल्याचे आपल्या लक्षात येते. मुलाच्या जन्मापासून ही प्रक्रिया सुरू होत असते. जाणीवपूर्वक अजाणीवपूर्वक घडणारी प्रक्रिया. लहान मुलांच्या संपर्कात असणारे कुटुंब सदस्य, नातेवाईक, शिक्षक इत्यादी व्यक्ती त्यांच्यावर जाणीवपूर्वक संस्कार करीत असतात. व्यक्तिनिरपेक्ष व व्यक्तिसापेक्ष स्वरूपाची प्रक्रिया. सामाजिकीकरणाचे स्वरूप व्यक्तिनिरपेक्ष व व्यक्तिसापेक्ष असे दोन्ही प्रकारचे आहे.
या प्रक्रियेला केंद्रबिंदू असणारा बालक आणि त्यांचे सामाजिकीकरण घडवून आणणाऱ्या व्यक्ती एकमेकांना व्यक्तिशः ओळखत असतात. उद्दिष्टपूर्ण प्रक्रिया. लहान मुलांवर संस्कार करण्यामागे काही निश्चित उद्देश असतात. उदाहरणार्थ त्यांना शिस्त लावणे, त्यांच्यामध्ये आदर्शाभिमुख वृत्तीची जोपासना करणे, त्यांना वाढत्या वयानुसार करायच्या असणाऱ्या भूमिकांचे शिक्षण देणे, सामाजिक कौशल्य प्राप्त करण्याचे शिक्षण देणे इत्यादी. म्हणून सामाजिकीकरण उद्दिष्टपूर्ण प्रक्रिया ठरते. सामाजिक गुणांची निर्मिती करणारी प्रक्रिया. या प्रक्रियेत समाजामधील प्रथा व परंपरा, लोकाचार, नियम, आदर्श व मूल्ये शिकवण्याचा समावेश होत असतो. पुढचा आपण बघूया सामाजिकीकरणाचे महत्त्व. सामाजिकीकरणामुळेच एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला संस्कृतीचे हस्तांतरण करणे शक्य होते. समाज व संस्कृती याचे सातत्य सामाजिकीकरणामुळेच टिकून आहे. सामाजिकीकरण हा जुनी पिढी व नवीन पिढी यांना जोडणारा दुवा आहे. सहयोग किंवा सहकार्य. सहयोग किंवा सहकार्य या प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक जीवनाचा पाया आहे. समाज सदस्यांमध्ये सहयोगाचा पूर्ण अभाव आहे असा एकही समाज नाही. समाज सदस्यांमध्ये सहयोग असतो, म्हणूनच समाजाला आपले अस्तित्व व सातत्य टिकवून ठेवणे शक्य होते. सहयोग, अर्थ व प्रकार. दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती काही समान स्वरूपाचे कार्य करण्यासाठी अथवा समान स्वरूपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जे एकत्रितपणे प्रयत्न करतात त्याला सहयोग असे म्हणतात. धान्य, कापड, किराणा, दागदागिने यासारख्या कोणत्याही वस्तूचा व्यापार करणाऱ्या व्यक्ती व त्या वस्तूच्या व्यापारावरील कर कमी व्हावा. व्यापार व्यवसायावर जाचक स्वरूपाची शासकीय निर्बंध असू नयेत. प्रत्यक्ष सहयोग व अप्रत्यक्ष सहयोग. प्राथमिक सहयोग, दुय्यम सहयोग असे सहयोगाचे प्रकार अभ्यासकांनी पाडले आहेत. कोणत्याही चमूमधील सर्व खेळाडू मैदानावर खेळ खेळताना परस्परांशी सहयोग करतात. हे प्रत्यक्ष सहयोगाचे उदाहरण आहे. महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांची कामे वेगवेगळी असतात, परंतु उद्देश समान असल्यामुळे त्यांच्यामध्ये सहयोगी असतो. हे अप्रत्यक्ष सहयोगाचे उदाहरण आहे. कुटुंब सदस्यांमधील सहयोग हे प्राथमिक सहयोगाचे उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येतं. पुढचं आपण बघूया सहयोगाचे महत्व. व्यक्ती व समाज या दोघांच्या दृष्टीने सहयोगाला अतिशय महत्व आहे. सहयोगामुळेच भिन्न भाषा बोलणारे, भिन्न धर्माचे, भिन्न जाती व वंशाचे लोक समान उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एकत्रित येऊ शकतात. पुढचा आहे स्पर्धा. समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू असते, कारण वस्तू मर्यादित असतात, म्हणजे मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणावर उपलब्ध असतात. स्पर्धेचा अर्थ व स्पर्धेचे स्वरूप. स्पर्धा तेव्हाच निर्माण होते जेव्हा कोणत्याही बाबी संबंधी पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते. तसेच स्पर्धा हे सामाजिक संघर्षाचे मूळ रूप आहे असे ॲगबर्न व निमकॉफ यांनी म्हटले आहे. परंतु सर्व स्पर्धेची परिणती संघर्षात होते असे नाही, कारण स्पर्धा विशिष्ट नियमांनुसार घडत असते. सर्व क्षेत्रांमधील स्पर्धेस विशिष्ट नियम लागू केलेले असतात. स्पर्धेचे महत्व. व्यक्ती व समाज या दोघांच्या दृष्टीने स्पर्धेला अतिशय महत्व आहे. स्पर्धेमुळे व्यक्तींना तसेच गटांनाही आपल्या जवळील संसाधनांमध्ये वाढ करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन मिळत असते. संघर्ष. संघर्ष हा क्षणिक किंवा दीर्घ काळात टिकणारा तसेच संघटित आणि असंघटित अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. संघर्षाचे निरसन. उपाययोजना. कोणत्याही सामाजिक संघर्षाचे पूर्णपणे उच्चाटन करणे आवश्यक आहे असे समाजशास्त्रांना वाटत नाही, कारण संघर्ष निर्माण होणे स्वाभाविक आहे. तसेच अनेक सोयी सुविधा व अधिकारांबाबत वंचित असणाऱ्या दुर्बल समाज घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाशिवाय मानवी जीवनाची उन्नती होऊ शकत नाही. पुढचा आहे समायोजन. सामाजिक आंतरव्यवहाराचे स्वरूप समजून घेण्यासाठी सहयोग, संघर्ष, स्पर्धा यांच्याप्रमाणे समायोजन प्रक्रियेचाही विचार करावा लागतो. समाज सदस्यांमध्ये सहयोगाची प्रक्रिया असणे त्याप्रमाणे स्वार्थ साधण्याची ही प्रक्रिया असते, प्रवृत्ती असते. समायोजनाचा अर्थ व स्वरूप. जोन्स यांच्या मते एका अर्थाने समायोजन म्हणजे सहयोग होण्यासाठी केलेला समझोता होय. संभाव्य संघर्ष किंवा विरोध टाळण्याची प्रक्रिया म्हणजे समायोजन होय. समायोजनाचे महत्व. व्यक्ती व समाज या दोघांच्याही दृष्टीने समायोजनाला अतिशय महत्व आहे, कारण स्पर्धा व संघर्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य समायोजनाच्या प्रक्रियेद्वारे सुरू असते. समायोजनामुळे संघर्ष पूर्णतः नष्ट होत नसला तरीही त्यांच्यावर निश्चित नियंत्रण प्रस्थापित होत असते. पुढचा आहे समाज व संस्कृती. मानव समाजाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती होय, कारण एक जैविक प्राणी या अर्थाने सर्वच समाजांमधील मानवाची शरीर रचना समान आहे. अन्न, वस्त्र, निवारा, कामवासना यांसारख्या मूलभूत गरजा समान आहेत.
संस्कृतीचा समाजशास्त्रीय अर्थ. संस्कृती ही अतिशय व्यापक स्वरूपाचा अर्थ असणारी संज्ञा आहे. यामुळे संस्कृतीची निश्चित शब्दात व्याख्या करणे विचारवंतांना देखील अतिशय अवघड असे कार्य ठरते. उदाहरणार्थ, संस्कृती म्हणजे मानवाची जीवन जगण्याची पद्धती होय, अशी संस्कृतीची व्याख्या भारतीय विचारवंतांनी केलेली आहे. पुढचा आहे भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती. संस्कृतीमध्ये मानवाने निर्माण केलेल्या सर्व भौतिक वस्तूंचा समावेश होतो, तसेच अभौतिक तत्वांचाही समावेश होतो. हे संस्कृतीची व्याख्या करणाऱ्या सर्व विचारवंतांना मान्य आहे. तरीही टायलर सारखे काही विचारवंत संस्कृतीची व्याख्या करताना केवळ अभौतिक तत्वाचाच समावेश संस्कृतीमध्ये करतात. उदाहरणार्थ, टायलरच्या मते समाजाचा एक घटक म्हणून व्यक्ती जे ज्ञान, श्रद्धा, कला, नीतितत्वे, प्रथा, लोकाचार व अन्य बाबी प्राप्त करून घेते त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणाला संस्कृती असे म्हणतात. पुढचा आहे संस्कृतीची वैशिष्ट्ये. सामाजिक विचारवंतांनी समाजशास्त्रीय अध्ययनाच्या आधारे संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहेत. पहिला आहे मानवनिर्मिती. भौतिक वस्तूप्रमाणेच प्रथा, लोकाचार, प्रमाणके, मूल्ये या सर्व अभौतिक बाबींचा देखील मानवनिर्मिती आहेत. उदाहरणार्थ, बालविवाह व सती जाणे या प्रथा भारतीय समाजातच निर्माण झालेल्या दिसून येतात. पुढचा हेतुपूर्वक निर्मिती. व्यक्ती तसे समूहाला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळून घ्यावे लागत असते. पुढचा आहे स्वयंशील. संस्कृती ही समाजाचा वारसा या स्वरूपात प्राप्त होत असली तरीही प्रत्येक नवीन पिढी त्यात भर टाकीत असते. अशा प्रकारे संचय होत होत समाजाची संस्कृती समृद्ध होत जात असते. समायिकता. रामायण व महाभारत ही महाकाव्ये, भरतनाट्यम, कुचिपुडी सारखे नृत्य प्रकार, इडली व डोसा यांसारखे खाद्यपदार्थ, योगासनासारखे विविध प्रकार यांसारख्या विविध गोष्टी कोणत्याही एका व्यक्तीच्या अथवा समूहाच्या मालकीच्या नाहीत. म्हणून संस्कृती ही सर्व समाज सदस्यांसाठी सामायिक असते अथवा संस्कृती सर्व समाज सदस्यांसाठी सामाजिक वारसा असते असे म्हणता येते. प्रतिकात्मक. समाजाची संस्कृती प्रतिकात्मक स्वरूपाची असते, कारण समाजातील वस्तू म्हणजे संस्कृती नाही. भौतिक वस्तूंना मानवाद्वारे जो प्रतिकात्मक अर्थ प्राप्त करून दिला जातो, त्यामुळे त्या वस्तूंना सांस्कृतिक अर्थ प्राप्त होत असतो. परिवर्तनशीलता. सर्व समाजाच्या संस्कृतीचे मूळ रूप जसेच्या तसे कधीच कायम राहत नाही. प्रसरण. एका समूहापासून दुसऱ्या समूहामध्ये किंवा एका देशामधील समाजापासून दुसऱ्या देशामधील समाजापर्यंत संस्कृतीचे प्रसरण होत असते. संस्कृतीचे महत्व. व्यक्ती व समाज या दोघांच्याही दृष्टीने संस्कृतीला महत्व आहे, कारण संस्कृतीची उपयुक्त कार्य खालीलप्रमाणे आहे. पहिलं म्हणजे व्यक्तिमत्व घडवणे. व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडण्यास संस्कृतीचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. पुढचं आहे सामाजिकीकरण. संस्कृतीमुळे सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुलभ झाली आहे. जर समाजाजवळ संस्कृतीची समृद्ध वारसा नसता तर प्रत्येक पिढीला चकमकीपासून अग्नी निर्माण करण्यापासून अनेकविध गोष्टी पुन्हा पुन्हा शिकाव्या लागल्या असत्या. पुढचा आहे गरजांची पूर्तता. समाज सदस्यांनी आपल्या आर्थिक गरजांची पूर्ती कोणत्या मार्गाने करावी या संबंधीचे मार्गदर्शन त्यांना समाजाच्या संस्कृतीद्वारे प्राप्त होत असते. सामाजिक नियंत्रण. समाज सदस्यांना संस्कृतीनुसार वर्तन करावयास भाग पाडून सामाजिक नियंत्रण घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य संस्कृतीद्वारे होत असते. सभ्यतेचा विकास. मानवी समाजात सभ्यतेचा विकास व प्रगती घडवून आणणे हे देखील संस्कृतीचे एक महत्वपूर्ण कार्य आहे. सभ्यता व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे देखील म्हटले जाते. चिन्ह व प्रतीक. कोणतीही चिन्हे व प्रतीके नाहीत असा एकही समाज नाही. चिन्हे व प्रतीकांचे स्थान सर्वच समाजाच्या संस्कृतीमध्ये महत्वपूर्ण असते, कारण विविध प्रकारचे सांस्कृतिक वर्तन प्रकार शिकताना चिन्हे व प्रतीके यांचा अर्थ समाज सदस्यांना शिकावा लागतो. मूल्ये. प्रत्येक समाजाचे स्वतःचे काही आदर्श असतात, म्हणजेच योग्य अयोग्य किंवा चांगले वाईट असा भेद दर्शवणारी मानके किंवा कसोट्या समाजात रूढ झालेल्या असतात. उदाहरणार्थ, सर्व समाजांमध्ये एखादा प्राणी गाय हा महत्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीचे सामाजिक वर्तन हे योग्य की अयोग्य हे मूल्य या सामाजिक निकषांच्या आधारावर ठरवण्याचा प्रयत्न समाज सदस्यांकडून केला जातो. उदाहरणार्थ, रावणाच्या वर्तनकृती अयोग्य व रामाच्या वर्तनकृती योग्य होत्या अशी सर्व भारतीयांची ठाम धारणा आहे. रणांगणावर प्राणाची बाजी लावून अखेरपर्यंत लढण्याचा प्रयत्न न करता मृत्यूच्या भीतीने पळून येणे हे देखील अयोग्य वर्तन मानले जाते. पुढचं आहे सामाजिक
प्रमाणके. मूल्यांप्रमाणेच प्रमाणके अथवा नियमे देखील संस्कृतीची घटक तत्वे आहेत. व्यक्तीच्या सामाजिक वर्तनासंबंधीच्या नियमांना प्रमाणके असे म्हणतात. त्यांना व्यक्तीच्या सामाजिक व्यवहारांची रूपरेषा निश्चित करणारे नियम असेही संबोधले जाते. कारण व्यक्तीने कोणत्या वर्तन कृती करायच्या हे प्रमाणके निश्चित करतात. तसेच कोणत्या वर्तन कृती करू नयेत हे देखील प्रमाणके निश्चित करत असतात. पुढचं आहे मूल्य ही सामाजिक व्यवहारात महत्वाचे अथवा खऱ्या योग्यतेचे काय या संबंधी अमूर्त कल्पना अशा स्वरूपात असतात. या महत्वाच्या संदर्भात प्रत्यक्ष कसे वागावे यासंबंधीचे नियम म्हणजे प्रमाणक आहे. उदाहरणार्थ आई वडील गुरु यांना देवासारखे मानावे हे मूल्य. लोकाचार अथवा लोकरूढी. समाजशास्त्राच्या उदय काळातील अमेरिकन समाजशास्त्रज्ञ विल्यम जी समनर यांनी सामाजिक प्रमाणकांचे अध्ययन करताना लोकाचार व लोकनीतीचे महत्व सर्वप्रथम स्पष्ट केले. सर्वच समाजांमध्ये लोकाचार रूढ आहे. समाज सदस्यांच्या अनेकविध क्रिया लोकाचारानुसारच होत असतात. लोकाचार सर्वत्र असते तरीही समाजानुसार त्याचे स्वरूप भिन्न असते. लोकनीती. लोकनीती ही संज्ञा सर्वप्रथम अमेरिकन समाजशास्त्रज्ञ डॉक्टर विल्यम जी समनर यांनी वापरली. लोकाचार व लोकनीती यांच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपाचा फरक आहे. सक्तीने पालन करणे किंवा सक्तीने पालन करावयास भाग पाडणे हा सक्तीचा अंश लोकनीतीमध्ये लोकाचारांपेक्षा अधिक प्रमाणात आहे. पुढचा आहे प्रथा. प्रथांची व्याख्या करताना प्राध्यापक ग्रीन्सबर्ग म्हणतात, विशिष्ट कार्य करण्याच्या ज्या पद्धती समाजाने मान्य केलेल्या आहेत व स्वीकारलेल्या आहेत त्यांना प्रथा असे संबोधले जाते. सामाजिक वर्तन करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अशी भावना प्रथांमध्ये साठवलेली असते. पुढचा आहे परंपरा. प्रथा व परंपरा या दोन संज्ञांच्या अर्थामध्ये सूक्ष्म स्वरूपाचा फरक आहे. अनेकदा या दोन्ही संज्ञा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजून त्यांचा उपयोग केला जातो. परंपरा हा संज्ञा प्रथा या संज्ञेपेक्षा अधिक व्यापक अर्थाची आहे. प्रत्येक समाजातील जीवन पद्धतीचा उपयुक्त व इष्ट ठरलेल्या आणि संमत होत गेलेल्या एक पेक्षा अधिक संख्येतील आचार विचार चालीरीती यांना संबोधण्यासाठी परंपरा या संज्ञेचा उपयोग केला जातो. परंपरेत समाज सदस्यांच्या अनेक श्रद्धा आचार विचार विषयक कल्पना समाविष्ट असतात. धन्यवाद. यापुढील आपण पाठ पुढच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.